हाय फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा आज मी योगा स्टार्ट केला आहे आणि वर्कआउटला आम्ही इथे वरती आलो आहे. तर निर्विक पण आला आहे आमच्यासोबत. पाठी उठायची त्याला सवयच आहे माझ्याबरोबर. तर चला मला अजून फ्रेश व्हायचं आहे आणि त्यांचा टिफिन वगैरे रेडी करायचं आहे. तर चला मी फ्रेश होते आणि बाकीची कामं करायला सुरुवात होते. तर चला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आता आंघोळ वगैरे झाले, फ्रेश झाले मी आणि आता मी कामाला सुरुवात करते. तर त्याच्या आधी बाप्पाचं दर्शन घेतल्याशिवाय आपण हे नाही करत. आणि देवांच्या पाया पडून मग नंतर कामाला सुरुवात करते मी. नॉनव्हेजचा दिवस बुधवार, तर त्यांना ही दांडी सुकट आहे ना, तिचा रस्सा बनवते आणि ऑमलेट फ्राय. तिकडे आई देतात, पीठ मळून देतात मला. तोपर्यंत मी रस्सा घालते. इकडे निर्विकला आणि आराध्याला अंडी ठेवले उकडत. काय चाललंय? मला तसं नाही करायचं, थंड त्याला त्रास नको देऊ. काय करतो दादा? दादा काय करतो तुला? नको किटू. पट्टा चालू गेले बुरशी आंघोळ केली का किटू? मग बघ कसा घातलाय. आणि आता भाकरी करायला घेते. चला आता भाकरी बनवून घेते मी. इकडं भाकरी होता आणि रश्याचे वासन. तिकडं भूक लागली, जेवायला बसलं. तसं पण ते जेवणच जातात रोज. भाकरी आमच्या झाल्याच बहुतेक. आई मदत केली आमची. ती गॅस पण खराब झाले, तर आई घेतात तिकडं भाजून. निर्विक तुला पण भूक लागली? इकडं बघ, तुम्ही खाला ना अंडा? काय खाला तुम्ही? द्या द्याला. चालले कामाला. बाय. हे बघा पाठी आहेतच. नको आपण नाही जायचं. बाय बाय कर. बाय. पप्पांना बाय कर. हाती लागलाय पप्पांसोबत. बाय कर. बाय. हां बाय बाय. चालले आता ऑफिसला. फ्रेंड्स मी चहा घेते आता थोडा. तर थोडासा बरं चहा घेते आणि मग बाकीची कामं आवरते. आणि आराध्याची बुक आणायला जायचे. स्कूल आता चालू होईल, तर स्कूलमध्ये पण जायचं आहे. तर मग आराध्य आता आंघोळ करतो आणि मग आम्ही जाऊ दोघंजण स्कूलमध्ये. तर या चहा घ्यायला. तर फ्रेंड्स आम्ही आता निघलो आहे, आराध्य आणि मी, त्याची बुकं आणायला देवीच्या वाड्यात. टायगर प्रशिक स्कूल आहे त्याचा, तर तिकडे चाललो आहे आम्ही. चला आता शाळेत पोहोचलो आराध्याच्या. थांबवा आहे ते. फ्रेंड्स ही बघा आराध्याचं स्कूल इकडं आहे, रस्त्यावरच आहे. तर आम्ही चाललो घरी. आमचा काय कामच नाही झाला, कारण आम्ही कॅश नव्हती आणली, तर ऑनलाईन पेमेंट नाही घेते. तर आता आम्ही चाललो घरी. आता आम्ही ते
रिक्षाची वाट बघतोय. तर रिक्षा आली का आम्ही जाऊ. हो आलो आम्ही आता घरी. तर तुम्हाला ना मी माझ्या अंगणातली झाडे दाखवते. ही आहे तुळशी वृंदावन. इथे बघा कढीपत्ता झाला आहे मस्त. ही बघा पारिजातकाची काही वेळ बघा किती वरती गेले मस्त. फुले एकदम कट केलेली पूर्ण. तर आता एकदम पूर्ण आली. परत पालवी फुटली मस्त आणि फुलं वगैरे लागलेत. आणि इकडं बघा जास्वंदी ही पण कट केलेली. हिला पण पालवी फुटले. गुलाब आहे. इथे पण जास्वंदीच आहे. ते केवडा आहे. जांभळीची झाड आली इथं पण. प्लस अजून एक कढीपत्ता. ही तगड आहे. तगडीची फुलं येतात आम्हाला मस्त देवाला वाहायला भेटतात. इथे पण जास्वंदी रेड कलरची. इथे पेरूचं झाड आहे. हा बघा कलम आहे. याला एक पेरू येऊन गेला आहे. आता परत आलाच नाही. एक भरपूर मोठा झालेला पिंक कलरचा आहे. इथे मोगरा आहे. इथे पण जांभळी पारिजातकाचं झाड आहे. आणि इथे जास्वंदी आहे. कट केलेत तर त्यांनी सर्व झाडं आमच्या. आणि आता परत येतील. पावसाळ्यात अशी कट केली का पुन्हा येतात. अशी आमची अंगणातली झाडं आहेत. इथे 2 शोची झाडं आहेत. इथे पण एक आहे. निर्भीक झोपला आहे आम्ही यायला. तर चला ताई येतात आमच्या आणि मुली पण येतात. तर त्यांच्यासाठी आता जेवणाचं बघतोय. आणि लादी वगैरे पण पुसायची आहे. तर ती पुसून घेते आधी आणि जेवणाचं बघते काय करायचं ते. बघा सगळं आवरलं आहे आमचं. आता सागर भाऊ कधी येतात. तर सागर भाऊनं सांगितलं मी चिकन घेऊन या म्हणून. ते आले की मग आता चिकन बनवू. तोपर्यंत कांदा वगैरे कट करून ठेवते. आईनंच सांगते बनवायला. आईंचं टेस्टी होतं. तर आईनं सांगते बनवायला की बनवा तुम्ही. तोपर्यंत कांदा वगैरे कट करून ठेवतो. तर मंडळी मी थोडी अशी भाकरी खाते. आज भूक लागली. आणि सुकट पण जरा मस्त दिसते. तो बरं खाऊ दे. रोज नाही मी खात. कधी कधी जर आवडलं तर खाते मी. तर या खायला सुकट भाकरी. बघा आमच्या गावाकडची कशी. गावातली मजा जरा वेगळीच असतं. पाऊस पण मस्त मौसम झाला आहे पावसाचा. बघा बाहेर. आणि आई कपडे सुकत टाकत आहेत. तर थोडीशी भाकरी खाते मी. आणि मग नंतर जेवणाला दुपारच्या जेवणाला तयारी करते. कांदा कट केले मी. तोपर्यंत झाकून ठेवते. आई चिकन आणलं तर लगेच घालायला होईल. चिकन आणलं आहे. तर आता चिकन धुवून देतं मी आईला. कांदा कट केला तर बनवते आई. धुला येतं चिकन. झाली महाराजांची झोप. झाली नाही ना. मग झोप मग झोप. जो 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 रे बाळा जो 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 जो. तर हाताचा पाळणा मी करते तुला आई. निज सोनुल्या झोप गोडुल्या जो जविती आई. हा ही झोप का आपली. आगाव नौटंकी. अगो बाई. चला आता इथे जाते पंचायतमध्ये मीटिंगला थोडी. तर थोडं आयोजन करायचं आहे मीटिंगचं. वार्षिक साधारण सभा आहे आमची. तर त्याचं आयोजन करायचं आहे. हॉल आम्हाला नाही जमत. छोटा पण पडतं आहे. आणि आम्हाला कम्फर्टेबल नाही वाटत तिथे. तर इथं आम्ही शाळेचा हॉल बघतो. तर बघूया आता आतमध्ये जाऊन. शाळेचा हॉल मोठा आहे तसा आमचा. तर आम्ही इथे ठरवू. त्याशिवाय होणार नाही. तर ट्रॉफी आता गेल्या वर्षीच्या त्या ट्रॉफी बुक किती 7,000 का काय असं झालेलं असं. पण आलाय माझ्यासोबत मीटिंगला इथे शाळेवर. तर शाळा किती दिवस बंदच आहे. तर घाण येतं आम्हाला ती साफसफाई करायला लागेल. तर आता तो चाललाय घरी.
मम मागतंय, त्याला ताण लागले तर त्याला सांगते घरी जा बरं. हे बघा दीदी आले. दीदी याला घरी नाही हा, चालेल. गेली ती दीदी. बघा पाहुणे येऊन जेवायला पण बसली. इकडे घरवाल्यांची वाट काय बघली नाही. निर्विक तू जेवला? त्यात आई जेवायला बसल्या. चिनू तू ना जेवत का? किट्टू तू पण ये, चल ये जेवायला. अगं बाई जेवायला चिकन पुरी भाकरी. काही वाटत हसतात मला. काय काय तू हसते ना, या जेवायला बरं. काय कोण दीदी रडतो? दीदी हा दीदीचा मोबाईल घेतला ना म्हणून रडतो. हो जा बस, बघ त्याला किती समजतं. दीदी जेवतो ती. आता आमचं जेवण वगैरे झालं आणि भांडे वगैरे घासून झाले. आता आमचे निर्विक आणि मी आराम करतो. चला निर्विक काय झोपी आली. निर्विकला आली आमची झोप. बाय बोलते. हां तर चला निर्विकला झोपवते मी आणि मग मी पण आराम करते थोडं. चला आता मी उठले आणि ग्रीन टी ठेवले मी. मला बघा उठून आता मी मला ग्रीन टी ठेवले माझ्यासाठी. तर थोडीशी ग्रीन टी घेते. पाणी उकळत ठेवलं आहे तर थोडंसं फ्रेश वाटतं आहे. थोडी ग्रीन टी वगैरे घेतली तर. चाय पण नको सारखा चहा, तर ग्रीन टी करत ठेवले. हे लिप्टन ग्रीन टी छान कडू लागतं, त्याच्यामुळे मी जास्त घेत नाही. कधी कधी घेते मूड झाल्यावर, पण आता जरा डेली घ्यायला लागेल. नाही बघा, तर थोडंसं लिंबू पिळते मी. वरी जरासं पिवतं तरी तसं पिवत नाही अजिबात, कडू लागतं एकदम. पहिले आम्ही वेस्टीजची आणायचो, तेव्हा ते वेस्टीजमध्ये काम करायचं त्यावेळेला. ती मस्त लागायची एकदम, त्याचे पाऊच भेटायचं. तर आता ही डिमार्टमध्ये आणली एकदम जास्तच कडू लागते. थोडं लिंबू टाकून पिते मी. तर या ग्रीन टी घ्यायला. हे बघा दोघंजणं गेले तिकडे जेवायला. बघा कसं चालतं निर्विक. ती खायला लागली काय का कावले ऐकत नाही. कावले त्यांच्या पाठी लागतात. सवय झाली ती कावल्यांना, त्यांच्या पाठी यायची. खाऊ भेटतं तेव्हा आता कावळे येतील त्यांच्या. आता मला भाकरी करायची, तोपर्यंत भांडी वगैरे लावून घेते. भांडी आता सुकल्यात, घासलेली ती. ओली नाही लावून जमत, कारण ती मग पाणी पडून त्या ट्रॉल्या खराब होतात. त्याच्यामुळे पूर्ण सुकल्यावरच भांडी लावायची. तर मी तर सुकल्यावरच लावते. तर मी भांडी लावते आणि थोड्या वेळात मी भाकरी करतो. किती दिला खूप कपडा बदलवलं मातून जायला. इथं पाणी असं सांगतं का माझं बिल्डिंग मला साईड वर लागल. मी उकळून ठेवले, भाकरी करून घेतो आणि ते काय म्हणतात जेवणाला तेव्हा नंतर मग बघू. तोपर्यंत भाकरी करून घेते बरं. त्याने यायला उशीर यायचं, आता 5 वाजल्यात.
तर मी भाकरी करून घेतो. फ्रेंड्स किती खाऊ घेऊन आली मंडळी. काय काय आणले? मंचुरियन आणि वडापाव. हा गँग आले तर आता खाऊ आणले. आणि तुम्ही लगेच थंडा पण आणला का की तू? मोनू साना बोलव, मोनू साना बोलव. आमच्या इकडे भाकरी होता, तिकडं आई वाजता. ए जा खाऊ घे. तिकडं बघ किती बोजा आणले. तर या फ्रेंड्स खाऊ खायला. काय काय आणले बघू, दाखव. तसं वाटतं काढलं नाही. पाव पाव कुठे आहेत? पाव पाव विसरली. जा पाव आणा. बघा फ्रेंड्स वड घेऊन आले, पाव राहिलं तिथं. कसं ते घेतल्यांचा विसरले. जा तर या खायला. पाव येऊ दे दादी तेव्हा आम्ही खाऊ. बघा माझ्या पोऱ्याचं काय हाल केलं नी. कुठून निवडून आला का? हा निवडून आलेला आहेत आमचा हे आमदार. नको ग नको. कशाला माझ्या पोऱ्याचा हाल करते दीदी ना. खुश. कुठे आहेत मला? प्रवीण अंकल आहेत. बघ किती बेकार आहे ना. ना बोलतो हान 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 लवकर. हे बघा पप्पा आलं तर बघा किती गडबड झाली माझ्या पोऱ्याची. निर्विक काय दे इकडं माझ्याकडं दे. काय आहे त्या? पटॅटो. काय आहे? पटॅटो. चला घेऊन चला आतमध्ये. भाजी आणली आणि मच्छी घेऊन आल्या. मच्छी कुठे आहे? बाबा आणला का? माझा पोऱ्या किती दिवस एक्सायटेड होता. तेव्हा म्हणजे बघा आपला रोशन संते दादाचा एकविरा मीन्स माहितीच असेल आपल्याला, करंजाड्यामध्ये झाले तो. त्याच्यामधून एक वस्तू आणली ते तुम्हाला दाखवते आता खोलून. दाखव बाबू काय आहे ते? कलर. कलर काय बघू दाखव खोलून. किती दिवस मागे लागलेला पप्पांच्या. आता मटेरियल संपला होता त्याचा. खुश का आता? कसा आहे बघू इकडं बघू. अजून आहेत का? वाव मस्त. कलरची व्हॅनिटी आहे याची. मेकअपची असतं व्हॅनिटी, आता ही कलरची व्हॅनिटी निघले. निर्विक तुला नाही बाबू. आ मस्त छान आहे. मस्त गिफ्ट द्यायला कोणाला तर आपण गिफ्ट पण देऊ शकतो. आमच्या आराध्याला पण आम्ही बर्थडे गिफ्ट दिला होता, तर आता हा बर्थडे गिफ्ट आणले. हा पप्पांकडून बर्थडे गिफ्ट दिले पप्पांनी. पप्पांचा ना माझा एकच झाला रे. तर आवडला का तुला? इकडे बघ. आवडला? बघा भाजी आणली ते आता. आणि आमच्या ओरडल्या ते पिसाळल्या एकदम, कारण ही भाजी खराब झाली. तर आई ती ठेवली तशीच, त्याच्यामुळं मला काय ओरडा खायला लागला नाही. आईने काय बोलत नाही असतं, माझ्यावर सगळं येतं. आणि साहित्य आहे काय बी सामान, बिस्किटा रोज खायला. सूप वगैरे आणलं. मी एकदा केली का 3 टाइम टाकाव. त्या दिवशी भेंड्याची केली 2 टाइम खाल्ली. मग तुम्ही असं कशाला करायचा? संपून टाकायची होती. काही नाही आणलं खाली त्या आणि बघा बडीशेप आणली, भाऊ कोरड्याची पण आणले सामान. आणि भाजी आता कारल्याची करा एक दिवस तरी. तसंच आहे का कच्चा. कोलबी आणले.
आणि याच्यात तार मासा आहे वाटतो. त्याचा रस्सा बनवते आणि ही फ्राय करतो. नाही या काय काय गोंगाट भरले काय करेना. इथे कशी झोपले मस्त मस्त की आईचे मांडीवर डोकं टेकून झोपले. कुठं आंबा खातो सगळा अर्धवट खाऊन ठेवतो. कोलबीचा रसा घातला मी आणि मच्छी इकडे मॅरिनेट करून ठेवली. आता तिथं असतंय रसा होईपर्यंत मच्छी तळून घेते. तर त्याच्यात आंबा टाकायला तो आंबा निघाला पिकलेला त्याच्यामुळे आम्ही खाऊन टाकला. तर आता काहीतरी टोमॅटोची पेस्ट वगैरे टाकतो. इकडे बघा कोलबी रेडी आहे आणि इकडे मच्छी पण फ्राय झालेली आहे. आईने इथे आई चटणी बनवलेली नुसती. तर आईने बोलली थांबा मी कांद्यावर बनवतं. हे कांद्यावर मस्त लागतं. तर कांदा फ्राय होतो. तर आई नाही खात. त्यांना आईची इच्छा नव्हतं. पवारल्यापासून त्यांनी नॉनव्हेज खालाच नाही. तर आम्ही सांगतो त्यांना की खा पण नाही खात त्या. तर बघू बरं त्यांची इच्छा होईल तेव्हा त्या खातील. तर त्यासाठी त्यांना मग भाजी करायला लागते. ते चटणी बनवायला घेतले. त्यांना आम्ही किती सांगतो खा पण नाही खात. त्यांची नसेल इच्छा होत जेव्हा होईल तेव्हा त्या खातील नक्कीच. आम्ही सांगतो त्यांना खायला. तर चला तोपर्यंत चटणी बनवून घेतो. बघा आपली चटणी रेडी झाली आईंची आणि भाकरीत आईंच्या. आईने बोलले जेवून घ्या. मी तोपर्यंत निर्विकला भरवतो थोडी. ते पण बाहेर गेलं आहे. मग आईने सांगते जेव्हा आणि आईने पण सांगते तुम्ही जेवून घ्या बरं. तर चला तोपर्यंत निर्विकला मी भरवतो. त्याला वेगळं चिकन बनवलं होतं आज फिक्का. तर त्याने मस्त 2 टाईम खाला. आता परत भरवते मी. चला तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय, गुड नाईट.